ठरलं तर मग. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन शांतपणे झोपलेले असतात तेव्हा सायलीला स्वप्न पडत आहे. सायलीला स्वप्नामध्ये दिसतंय की तिच्या वाढदिवसादिवशी ती कशाप्रकारे केक कापत होती आणि कशाप्रकारे रविराज आणि तिची आई म्हणजेच प्रतिमाला खाऊ घालत होती. पण तिला ते चेहरे अजूनही स्पष्ट दिसत नाहीयेत. तिला फक्त जाणवतंय की लहानपणी आपल्याला केक भरवत होते आपले आई-बाबा आणि आपण देखील आई आणि आपण स्वतः आपल्या बाबांना केक भरवत होतो आणि ह्या सगळ्या गोष्टीनं तिला अगदी अस्वस्थ करून टाकलेलं आहे. तिला ते चेहरे अजिबात दिसत नाहीयेत, पण त्या आठवणी मात्र तिला अगदी त्रास देत आहेत. तिची झोपच त्यांनी उडवून टाकलेली आहे आणि सायली दचकून धाडकन उठलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सायलीला समजतंय की काहीतरी झालेलं आहे, पण तिला तिच्या आई खूप आठवण येते. त्यांचे चेहरे जरी दिसत नसले, तरी सदा आणि मैना मात्र तिचे आई-वडील नाही आहेत, या गोष्टीवर त्या आता ठाम झालेले आहे आणि तीच गोष्ट जेव्हा ती झोपेतून उठते, तेव्हा तिने ती अर्जुनला सांगितलेली आहे. अर्जुनला ती सांगते, की मला असं वाटतंय, की ते माझे आई-बाबा नाही आहेत. आता अर्जुन तिला काहीच बोलत नाही. कारण त्याला कळलंय, की ती आता झोपेतून उठलेली आहे आणि काहीतरी टेन्शनमध्ये आहे. तिनं काहीतरी स्वप्न बघितलेलं आहे. तो तिला दिलासा देतोय आणि सगळं ठीक होईल, काही काळजी करू नको, असं सायलीला सांगत आहे. सायली मात्र पूर्ण अस्वस्थ आहे. आपले आई-वडील आपल्याला का भेटत नाहीत या गोष्टीचं तिला वाईट वाटतंय. आपल्या आई-वडिलांचा चेहरा आपल्याला का आठवत नाहीये या गोष्टीचं देखील तिला खूपच वाईट वाटत आहे. ते अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की मला खरोखरच माझ्या आई-वडिलांचा चेहरा आठवत नाही ना, या गोष्टीनं खूप अस्वस्थ होतं. पण अर्जुनला मात्र असंच वाटतंय, की DNA रिपोर्ट आलेले आहेत म्हणजे मैना आणि सदा हेच तिचे आई-वडील आहेत. पण सध्या सायली मात्र ते मान्य करायला तयार नाहीये. त्यामुळं तो आता शांत बसलेला असतो. तर इकडे प्रतिमाबाबत देखील असंच घडलेलं आहे. प्रतिमा देखील आज धाडकन झोपेतून उठलेली आहे. कारण आज सायलीचा वाढदिवस आहे आणि त्याच आठवणी तिला सतावत आहेत. त्या आठवणीनं ती अस्वस्थ झालेली आहे. रविराज देखील उठलेला असतो आणि तिला ग्लास भरून पाणी प्यायला देतो आणि विचारतो, की "काय झालंय?" तेव्हा ती म्हणते, "मला एकदम अस्वस्थ झालं. मला तन्वीची खूप आठवण येते आहे आणि मला असं जाणवतंय, की आज तिचा वाढदिवस आहे." या गोष्टीनं रविराज एकदम त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्यच येतं. कारण त्याला समजतं, की प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. तिला कोणत्याच गोष्टी आठवत नव्हत्या. पण आज तिनं झोपेतून उठून चक्क तन्वीचा वाढदिवस ही गोष्ट सांगितलेली जेव्हा रविराजच्या लक्षात येते, तेव्हा तो हसतच तिला म्हणतो, "छान, तुला जुन्या गोष्टी आठवतायत. या गोष्टीमुळं मी खूपच आनंदी आहे." तेव्हा प्रतिमा देखील आनंदित होते. कारण तिला समजतं, की आपल्याला खरोखरच हळू मागच्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत आणि ती म्हणते, "खरंच आजचा दिवस खूप छान आहे. आज तन्वीचा वाढदिवस आहे ना, मला तन्वीला भेटायला जायचं आहे." रविराजला खरं तर प्रियाकडे जाण्याची इच्छा नसते, पण आता इतक्या दिवसानंतर हिला जुन्या गोष्टी आठवलेल्या आहेत. या गोष्टीनं रविराज मात्र खुश झालेला आहे. त्याला बरं वाटतंय, की जुन्या गोष्टी तिला आठवू लागलेल्या आहेत आणि मग तिला नक्की आठवेल, की भूतकाळामध्ये काय घडलेलं होतं ते. रविराज एकदम आनंदित होऊन म्हणतो, "ठीक आहे, आज तू जे म्हणशील ना, आपण ते करूया." आता ती झोपेतून उठून जात असते आणि जाता तिला लक्षात येतं, की तिचं मंगळसूत्र आहे, ते थोडंसं निघालेलं आहे. म्हणजेच ते तुटायला लागलेलं आहे. तेव्हा ती स्वतःहून त्या मंगळसूत्राकडे बघते आणि रविराजला सांगते, की हे मंगळसूत्र तुटायला लागलेलं आहे. असं म्हणून ते मंगळसूत्र ती काढते आणि रविराजच्या हातात देते आणि म्हणते, की "मागच्या वेळेस जसं तुम्ही दुरुस्त केलं होतं ना, तसं हे व्यवस्थित करा." आणि रविराजला धक्काच बसतो. कारण ही गोष्ट तर खूप वर्षांपूर्वी घडलेली असते आणि तिला ते अगदी स्पष्टपणे आठवतंय. 25 वर्षापूर्वीची गोष्ट तिनं अगदी सहज आठवलेली असते. या गोष्टीमुळे रविराजला आता दुसरा सुखद धक्का मिळालेला आहे. एकतर तन्वीचा वाढदिवस आहे, ही गोष्ट ती विसरलेली नाहीये. त्याचबरोबर मंगळसूत्र दुरुस्त करायला पाहिजे, ही गोष्टसुद्धा तिला आठवते. या गोष्टीनं रविराज अगदी आनंदित झालेला आहे. कारण आता प्रतिमाला सगळं आठवणार, या गोष्टीमुळं त्याला कितीतरी आनंद झालेला असतो. मंगळसूत्र हातात घेऊन कितीतरी वेळ तो स्वतः प्रतिमाकडं पाहत राहतो आणि त्याला जुन्या गोष्टी देखील आठवू लागतात, की खरंच प्रतिमा आता तुला सगळं काही आठवणार आहे. आता सगळं व्यवस्थित होणार आहे, असा विचार तो करत असतो. जर का प्रतिमाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या, तर बरं होईल असा विचार देखील त्याच्या मनामध्ये येत असतो. पण असो, आज जे काही झालेलं आहे ते खूप चांगलं झालेलं आहे. ईश्वराचे आपण आभारच मानले पाहिजेत, असा विचार तो करत असतो. तर इकडे सायली देखील अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करते, की मैना आणि सदा
हे तिचे आईवडील नाहीत, असंच तिला अजून देखील वाटत आहे. पण आता अर्जुन या गोष्टीवर भांडण करायला तयार नाहीये. तो म्हणतो, "ठीक आहे, तुला जे वाटतंय ते आपण योग्य समजूया. पण आत्ता भांडण करण्याची वेळ नाहीये. आता सकाळ झालेली आहे. आपण उठूया आणि आवराआवर करूया." सायलीला देखील असंच वाटू लागलेलं आहे. पण तिचं मन मात्र तिला स्पष्टपणे सांगतंय, की ते दोघं तिचे आईवडील नाहीयेत. कारण आज तिनं स्वप्नामध्ये बघितलेलं होतं, की ती तिच्या आई आहे. तिच्या आई ती केक खाऊ घालत आहे. पण दुर्दैवानं मात्र तिला तिच्या आई चेहरे आठवत नाहीयेत. ती अर्जुनला सांगते, "फक्त मला त्यांचे चेहरे आठवायला पाहिजे होते, पण मला ते आठवतच नाहीयेत." तेव्हा अर्जुन म्हणतो, "काहीच काळजी करू नको. हळू तुला ते सुद्धा आठवतील. तू बघितलं ना आता प्रतिमात्यांना सगळं कसं आठवायला लागलेलं आहे. तसं तुला देखील सगळं आठवू लागेल." असं तो तिला बोलत आहे. इकडे प्रिया तिच्या रूममध्ये शांतपणे झोपलेली आहे आणि तिच्या समोर अश्विन उभा आहे. तिला माहिती देखील नाहीये की अश्विन आलेला आहे आणि अचानक जेव्हा तिचे डोळे उघडतात तेव्हा तिच्या समोर फुलांचा गुच्छ दिसत आहे. हार्ट शेपचा बलून दिसत आहे. तिला कळत नाही की नक्की काय आहे आणि तिच्या समोर उभारलेला अश्विन तिला हॅपी बर्थडे टू यू तन्वी असं म्हणतो. तेव्हा तिच्या लक्षात येतं की आज तर खऱ्या सायलीचा वाढदिवस आहे, म्हणजेच खऱ्या तन्वीचा वाढदिवस आहे. पण अश्विनला तर आपलाच वाढदिवस वाटतोय. तेव्हा ती एकदम खुश होते आणि अश्विनला म्हणते, "म्हणजे तुझ्या लक्षात आहेत ह्या सगळ्या गोष्टी?" अश्विन म्हणतो, "मग तुझा वाढदिवस मी कसा विसरेल?" आणि ती मनोमन म्हणत असते की मला तन्वीच्याच वाढदिवसादिवशी वाढदिवस साजरा करायचा आहे. मीच तन्वी आहे, असंच कायम राहिलं पाहिजे आणि या घरातलं माझं स्थान कधीच हललं नाही पाहिजे, असा विचार करून तिच्या चेहऱ्यावर चांगलंच स्मित हास्य आलेलं असतं. आणि मग ते अश्विनला म्हणते, "खरंच तू ना खूपच गोड आहेस. माझा वाढदिवस तू कधीच विसरणार नाही ही गोष्ट मला माहिती आहे. आजचा दिवस खूप छान आहे. आपण खूप जंगी सेलिब्रेशन करायचंय." असं सांगून आज काय काय करायचंय याची मोठी यादीच ती सांगायला लागते. तर अश्विन तिला सांगतो, "मी तुझ्यासाठी ड्रेस देखील ऑर्डर केलेला होता, पण नेमकं मला लेट झाला. त्यामुळं आज तुझा ड्रेस आहे तो आज येणार नाहीये. तो उद्या किंवा परवा दिवशी येईल." ती म्हणते, "ठीक आहे, पण आजचा दिवस मस्त सेलिब्रेट करायचं. आपण बाहेर जाऊया, जेवण करूया, फिरायला जाऊया." असं एक ना एक प्लॅन ती करत असते. अश्विन म्हणतो, "हे सगळं तुला वाटतंय, पण मला असं वाटतंय की आपण बाहेर जायचं नाही." तेव्हा ती म्हणते, "का? कशामुळं?" तेव्हा तो म्हणतो, "मला असं वाटतंय की तुझा वाढदिवस या सर्वांच्या समोर मला सेलिब्रेट करायचा आहे. त्यांना तुझ्याविषयी वाईट वाटतं ना, तर तुझा वाढदिवस हा त्यांच्या समोरच झाला पाहिजे. त्यांच्या समोरच सेलिब्रेशन झालं पाहिजे." असं अश्विनने ठरवलेलं असतं. खरं तर ही गोष्ट प्रियाला पटलेली नसते. पण ठीक आहे, ती म्हणते की समजा सगळ्यांच्या समोर आपला वाढदिवस जर का सेलिब्रेट झाला, तर आपणच तन्वी आहोत या गोष्टीला अजूनच दुजोरा मिळेल. त्यामुळं आपण आज सेलिब्रेट करायचा वाढदिवस आणि तो पण सर्वांच्या समोर करायचा आहे या गोष्टीला ती मान्य होते. आणि मग ते म्हणते, "अश्विन खरंच तू ना माझ्यासाठी खूप काही करत आहेस. मला असं वाटतं की जन्मोजन्मी तूच मला नवरा म्हणून मिळाला पाहिजेस." असं ती त्याला आता मस्का लावू लागते. अश्विन तिला म्हणतो, "आज काही जरी झालं तरी आपण बाहेर जायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेव." ती म्हणते, "हो, माझ्या चांगलं लक्षात आहे. आपण कुठेच जायचं नाही. आजचा दिवस हा सगळा आपण घरामध्येच सेलिब्रेट करायचा आहे." खरं तर तिला अश्विनची ही गोष्ट जास्त काही पटलेली नसते. अश्विन तिला मिठीत घेतो तरी देखील ती अश्विनशी अगदी पूर्णपणे मिठीत आलेली नसते. तर तिचा चेहरा पडलेलाच आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सर्वजण डायनिंग टेबलला बसलेले आहेत आणि त्या सर्वांना सायली गरमागरम पराठे करून देत आहे. अर्जुन देखील तेथे आलेला असतो. पण अर्जुनशी सायली बोलत नाहीये. सायली कुठल्यातरी विश्वात हरवलेली आहे, शून्यात हरवलेली आहे. हे पूर्णाजीच्या देखील लक्षात आलेलं असतं आणि कल्पनाच्या देखील लक्षात आलेलं असतं. कारण अस्मिताने तिला कॉफी मागितलेली असते आणि पूर्णाजी सायलीला हाक मारून म्हणते देखील, "कॉफी आण." तरी देखील सायलीचं लक्ष नसतं. ही गोष्ट आता त्यांच्या लक्षात आलेली असते. तेव्हा अस्मिताच अर्जुनला म्हणते, "तुमच्या दोघांचं काहीतरी भांडण झालेलं दिसतंय." तेव्हा अर्जुन म्हणतो, "भांडण आहे कसलं? छे छे, नाही काय." पण सायली मात्र त्याच्याकडे रागानंच पाहत असते. तेव्हा अस्मिताला स्पष्टपणे समजलेलं असतं की नक्कीच या दोघात काहीतरी झालेलं आहे. अस्मिता म्हणते, "नाही झालेलं? ठीक आहे, पण मला तर वाटतंय की झालेलं आहे." त्यानंतर सायली कॉफी आणून देते. अर्जुन हात करतो, पण सायली त्याच्या हातात कॉफी देत नाही. ती खाली ठेवते. अर्जुन खालचा कप उचलतो आणि प्यायला लागतो. तेव्हा मात्र आता सर्वांच्याच लक्षात येतं की या दोघांचं काहीतरी बिनसलेलं आहे. पण प्रताप मात्र सायलीचीच बाजू घेत म्हणतो, "अरे बाबा, मला तर वाटतंय सायलीचं बरोबर असणार आहे. हा अर्जुनच जरा खोडकर आहे ना, हे मला चांगलंच माहिती आहे." तर त्याचबरोबर अस्मिताचा नवरा देखील सायलीचीच बाजू घेतो. तर पूर्णाजी म्हणते, "या दोघांच्या भांडणात न पडलेलंच बरं. कारण या दोघांची भांडणं म्हणजे कशी असतात ना, नुसती लुटूपुटूची असतात. कधी दोघं एकत्र येतील आणि आपल्यालाच बोलायला लागतील ना, सांगता येत नाही." तेव्हा प्रताप देखील म्हणतो, "हो, आणि हा बायकांचा राग असतो ना, तो कंट्रोल करणं खूप अवघड असतं बाबा." तेव्हा
सचिन सुद्धा म्हणतो, "हो, असं असतंय का? माझ्या बाबतीत देखील असंच आहे असं वाटू लागतं." तेव्हा अस्मिता त्याच्या हातावर मारते आणि म्हणते, "होय का? मी भांडते का तुला आणि तू माझा राग कंट्रोल करतो का?" सचिन म्हणतो, "बघा, आत्ताच सुरुवात झाली या गोष्टीला." आणि अस्मिता हसू लागते आणि सर्वजणच हसू लागतात. पण सर्वांची एक गोष्ट मात्र चांगलीच लक्षात आलेली आहे, की आज सायली आणि अर्जुन यांचं काहीतरी बिनसलेलं आहे. कारण सायली अजिबात बोलत नाहीये. अर्जुन मात्र तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण सायली त्याच्याशी बोलत नाही. तेव्हा पूर्णाजी देखील म्हणते, "या दोघांच्या भांडणात पडायला नकोच आहे, कारण आत्ता लगेच एकमेकाला बोलायला लागतील." तर कल्पना देखील तसंच म्हणते. पण सायलीचा चेहरा मात्र अजूनही पडलेलाच असतो. सायली मात्र कोणाशीच नीट बोलत नसते. ही गोष्ट पूर्णाजी आणि कल्पना यांनी चांगलीच नोटीस केलेली असते. तेव्हा सचिनच आता तिची बाजू घेत म्हणतो, की "खरंच ह्या अस्मिता वहिनींच्या हातचे पराठे ना एक नंबर लागतात. मी फॉरेनला असताना तिथले पराठे खात होतो, पण तिथं ना अजिबात चव लागत नव्हती. इथले पराठे खाल्ले ना असं वाटतं जसं काही स्वर्ग सुख आहे. असं वाटतं नुसतं खातच राहिलं पाहिजे." सायलीची तो अशी तारीफ करत असतो आणि त्या गोष्टीमुळं सायलीला देखील बरं वाटत असतं. तेवढ्यात तेथे मैना आलेली असते आणि आता मैनाला देखील खायला बसायचं असतं. ती बसायलाच लागलेली असते, पण तेवढ्यात तिच्या लक्षात येतं, की आता ही सायली पुन्हा एकदा मंदा साळुंखे म्हणजे मावशीच्या विषयी काहीतरी विचारणार आणि सर्वांच्या समोर मी काय सांगावं ते आपल्याला कळणार नाही. त्यापेक्षा आपण आपलं ताट घेऊया आणि आपल्या बेडरूममध्ये जाऊया. आणि ती म्हणते, "मी इथं खाण्यापेक्षा जर का तिकडं जाऊन खाल्लं तर चालेल का?" असं ती कल्पनाला विचारते. कल्पना म्हणते, "का? बसा ना इथं सर्वांच्या समोर." तर ती म्हणते, "नको, मला तिकडे गेलं ना तर जरा बरं वाटतं. मी तिथंच बसून खाईल." त्यानंतर ती म्हणते, "ठीक आहे, तू घेऊन जा." तर मैना ताट घेते आणि ताटामध्ये 1, 2, 3, 4, 5 पराठे टाकते. सर्वजण तिच्याकडं अवाक होऊन बघतच राहतात. कारण मैना असं कसं वागते ना या गोष्टीमुळे सर्वजण अवाक झालेले असतात. तिचं हे वागणं कोणालाच पटत नसतं. पण ती आता सायलीची आई आहे या गोष्टीमुळं ते सगळं सहन करत असतात. सायली देखील या गोष्टीला पाहते आणि तिला कळतं, की ही मैना ना जरा अतिच करत आहे हे तिच्या लक्षात येतं. आणि अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायली देखील अर्जुनकडे बघते आणि हे मैनाचं वागणं किती चुकीचं आहे असंच त्यांच्या नजरेतून एकमेकाला समजतं. आणि तेवढ्यात रविराज आणि प्रतिमा देखील आलेले असतात. त्या दोघांना पाहून सायलीला खूपच आनंद झालेला असतो. सायली त्यांना म्हणते, "बसा, मी तुमच्यासाठी पराठे करते." आता रविराज आणि प्रतिमा बसलेले असतात आणि त्यांना देखील बरं वाटत असतं. आणि रविराज सर्वांना सांगतो, की आज तन्वीचा वाढदिवस आहे. ही गोष्ट देखील प्रतिमाच्या लक्षात आलेली आहे. इतक्या दिवसानंतर प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवलेल्या आहेत. हे सर्वांना बरं वाटतं. तर तेवढ्यात सचिन देखील प्रतिमाला म्हणतो, "तुमच्याविषयी मी खूप काही ऐकलेलं आहे. तुम्ही देखील खूप छान स्वयंपाक करतात हे देखील मला माहिती आहे. पण तुम्ही आमच्या लग्नामध्ये नव्हता ना, त्यामुळं मला तुमच्याविषयी जास्त माहिती नाहीये." तेव्हा सर्वजण सिरियस होतात. कारण आता या गोष्टीबद्दल जर का काही बोललं तर प्रतिमाला त्रास होईल असं वाटतं. पण प्रतिमा मात्र अजिबात काहीही झालेलं नाहीये असं दाखवते आणि तिला त्या गोष्टीचं काहीच वाईट वाटलेलं नसतं. आणि ती सचिनला म्हणते, "हो, त्यावेळेस मी इथं नव्हते." एवढं बोलून हसत-हसत तो विषय टाळते. आणि तेवढ्यात अश्विन आलेला असतो आणि त्याने एक टेबल आणलेला असतो आणि त्या टेबलवर त्याने केक आणलेला असतो आणि तो सर्वांना सांगतो, की आज तन्वीचा वाढदिवस आहे आणि त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे. पण अश्विनकडं कोण डुंकूनही पाहत नाही. कुणालाही त्या वाढदिवसामध्ये कसलाच इंटरेस्ट नसतो. आणि त्यानंतर तो तन्वीला म्हणजेच प्रियाला हाक मारतो आणि म्हणतो, "प्रिया, इकडे ये, चल, आता आपल्याला जंगी सेलिब्रेशन करायचं आहे." प्रिया देखील त्या जंगी सेलिब्रेशनसाठी तयार झालेली असते आणि ती आता केक कापण्यासाठी सर्वांच्या समोर आलेली असते. तेव्हा अश्विन स्वतःच तिचं टाळ्या वाजवून स्वागत करतो. "हॅपी बर्थडे टू यू तन्वी" असं म्हणून तो जोरजोरात तिचं सेलिब्रेशनसाठी टाळ्या वाजवून स्वागत करत असतो. सर्वजण त्याच्याकडे पाहत असतात. पण या सेलिब्रेशनमध्ये मात्र कोणीही इन्क्लूड होत नसतं. कोणालाच या गोष्टीचा आनंद झालेला आहे असं वाटत नसतं. ही गोष्ट आता अश्विनच्या देखील लक्षात येते आणि तो आता रविराज आणि प्रतिमा यांना विनंती करू लागतो. पण रविराज त्याच्याकडे पाहत देखील नाही. तेव्हा अश्विन आता प्रतिमालाच बोलू लागतो. तो म्हणतो, "तुम्ही तर तिच्या आई आहात ना. मान्य तिच्याकडून खूप चुका झालेल्या असतील, पण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे ना. तिचा वाढदिवस आहे. तिचा वाढदिवस आहे तर आपण सगळ्यांनी सेलिब्रेट केला पाहिजे. आता मी सगळ्यांकडून तर काय अपेक्षा करू शकत नाही, पण आई म्हणून मी तुमच्याकडून अपेक्षा करू शकतो. मला असं वाटतंय की बाकी कोणी जरी यामध्ये इन्क्लूड झालं नाही, तर तुम्ही आई म्हणून यामध्ये इन्क्लूड व्हायला पाहिजे." असं तो प्रतिमाला सांगत असतो. खरं तर प्रतिमाला अजिबात या वाढदिवसामध्ये कसलाच इंटरेस्ट नसतो. कारण आत्तापर्यंत ती प्रिया तिच्याशी कशी वागलेली आहे ही गोष्ट तिला चांगली माहिती आहे. त्यामुळे ती हालत देखील नसते. पण अश्विन मात्र तिच्या समोरच उभारून गुणगान गात असतो आणि हे सगळं रविराज ऐकतो आणि रविराजला मात्र चांगलाच राग आलेला आहे. रविराज म्हणतो, "तुला समजतंय का तू काय बोलतोयस ते? तुला असं वाटतंय का तुझ्या बोलण्याने ती पगळणार आहे? तर असं ऐकून घे की ती अजिबात पगळणार नाहीये." तेव्हा अश्विन म्हणतो, "असं नाही. मी खरंच मनापासून त्यांना बोलवत आहे, कारण मला असं वाटते की तन्वीचा वाढदिवस सर्वांनी मिळून साजरा करायचा. आता बाकी कोण तर इन्क्लूड होणार नाही हे मला माहिती आहे.
माहिती आहे, पण तन्वीच्या त्या आई आहेत म्हटल्यानंतर त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं एवढंच मला वाटतंय असं म्हणून तो प्रतिमाला येण्यासाठी सांगतो. आता रविराज मात्र चिडून आणि रागानेच अश्विनकडे पाहत असतो आणि तो चिडून एकदम उभा राहतो आणि म्हणतो की हे बघ अश्विन, मी तुला सांगितलंय ना या वाढदिवसामध्ये मी तर अजिबात सहभागी होणार नाहीये. आता प्रतिमा म्हणते मी पण नाही सहभागी झालं तर चालेल का? तेव्हा रविराज म्हणतो हे बघ तुला काय करायचंय ते तुझं तू ठरव, पण मी माझं सांगितलेलं आहे या वाढदिवसामध्ये मी कसलाच सहभागी होणार नाहीये. पण आता प्रतिमाला मात्र थोडीशी माया येते आणि तिला असं वाटतं की तन्वीच्या वाढदिवसामध्ये आपण सहभागी व्हावं आणि म्हणून ती केक कापण्यासाठी तेथे गेलेली आहे आणि मग अश्विन खूपच खुश झालेला आहे. अश्विन म्हणतो बघ तन्वी, तुझी आई आलेली आहे, आता आपण सेलिब्रेशन करू शकतो असं म्हणून तो तिला म्हणतो की तू आता केक कट कर. खरं तर प्रतिमा अगदी इच्छा नसताना देखील तेथे आलेली असते, पण आता अश्विन इतकं बोललेलं आहे आणि एवढं झालेलं आहे त्यामुळे तिनं ठरवलं असतं की केक कापण्यापर्यंत आपण इथे थांबूया. आणि त्यानंतर प्रिया देखील तिला म्हणते की मला वाटलंच होतं की आई कोणी जरी आलं नाही ना तर तू नक्कीच येणार आहे आणि तू मला माफ करणार आहे. त्यानंतर प्रिया केक कापते. अश्विन तुला हॅपी बर्थडे म्हणतो आणि केकचा एक तुकडा आता प्रतिमाने प्रियाला खाऊ घालण्यासाठी उचललेला असतो, पण जसं ती केकचा तुकडा उचलते तेव्हा तिच्या जुन्या आठवणी जाग्या झालेला आपल्याला पाहायला मिळतात. तिला काहीतरी आठवू लागलेलं आहे आणि त्या गोष्टीमुळं तिचा चेहरा अगदी सिरियस झालेला असतो. खरं तर तिला तो केक प्रियाला खाऊ घालायचा असतो. प्रियानं तोंड देखील पुढं केलेलं असतं, पण आता प्रतिमाचा हात मात्र जराही पुढं सरकत नाही, कारण तिला आठवते ती म्हणजे खरी तन्वी. खरी तन्वी घरामध्ये कशी धावत पळत होती आणि आपण तिच्या पाठीमागं केक घेऊन कसं धावत होतो ह्या गोष्टी तिला आठवत असतात आणि आपसुकच तिचा हात, तिचा चेहरा, तिची नजर ही गेलेली आहे सायलीकडं. सर्वजण तिच्याकडे पाहत आहेत की प्रतिमा असं नक्की का करते, कोणालाच काही कळत नाहीये. पण प्रतिमा चालत गेली आहे सायलीकडं आणि सायलीला तिने तो केक भरवलेला आहे आणि सायली देखील आपली आई असल्याप्रमाणे प्रतिमाकडे पाहत आहे आणि त्यानंतर तिने आपल्या आईचा म्हणजेच प्रतिमाचा हात धरलेला आहे आणि त्या दोघीही मिळून गेलेल्या आहेत ते म्हणजे रविराजकडं. रविराजला तर हे सगळं चित्र पाहून मोठा धक्काच बसलाय, कारण हे अगोदर घडलं होतं आणि हे सायली म्हणजेच तन्वीच्या बाबतीत घडलेलं होतं हे त्याला आठवतंय आणि त्या दोघींनी मिळून त्याला केक भरवलेला आहे. आणि केक भरवत असताना खरं तर रविराजचे डोळे भरूनच आलेले आहेत, कारण हे अगोदर घडलेलं होतं. आपली सायली, आपली तन्वी आणि प्रतिमा यांच्याबरोबर घडलेलं होतं हे त्याला आठवतंय आणि जुन्या आठवणी त्याच्या उजळलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशाप्रकारे प्रतिमा आणि तन्वी यांनी आपल्याला केक भरवलेला होता हे त्याला आठवत असतं आणि ही गोष्ट अगोदर घडलेली आहे असं देखील प्रतिमाने सांगितलेलं असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी घडत असताना सायलीला चक्कर आलेली असते आणि ती एकदम खाली बसते. तेव्हा आता वाढदिवसाचा विषय बंद झालेला असतो आणि सायलीला नक्की काय झालेलं आहे या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष गेलेलं असतं आणि त्याच गोष्टीमुळे प्रिया मात्र चांगलीच चिडलेली असते आणि सायलीच्या अंगावर जात ती बोलत असते, झालं का तुझ्या मनासारखं? आता माझा वाढदिवस आहे, त्या दिवशी सुद्धा तुला असं वाटतं की सगळ्यांनी तुझ्याकडे पाहिलं पाहिजे, तुझं ऐकलं पाहिजे, माझ्या आईवडिलांवर देखील तुझाच हक्क आहे असं तुला वाटतं, आईला तर तू कॅप्चर करूनच टाकलेलं आहे असं बोलून प्रिया अक्षरशः तिच्या अंगावर जाऊन आरडाओरडा करत असते. प्रियाला खूप राग आलेला असतो, कारण बरोबर सायलीने त्याच दिवशी असं दाखवलेलं असतं की सायली हीच तन्वी आहे आणि या गोष्टीमुळं प्रिया चिडलेली असते. तर इकडे सचिन आता एअरपोर्टला चाललेला असतो आणि अर्जुन त्याला सोडण्यासाठी आलेला असतो. तर तो मध्येच गाडी थांबवायला होतो आणि म्हणतो इथून मी कॅब करून जाणार आहे. अर्जुनला देखील कोर्टात जायचं असतं, त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे इथून तू जाऊ शकतो असं म्हणून तो सचिनला सोडतो आणि त्यानंतर कोर्टातून अर्जुनला फोन येतो की तुम्ही उशिरा आलं तर चालेल आणि मग तो म्हणतो ठीक आहे मी सचिनला घेऊन जाऊ शकतो. पण तेवढ्यात तो पाहतो की सचिन दुसऱ्या एका गाडीमध्ये बसलेला आहे की ज्या गाडीच्या बाहेर एक महिला उभी आहे आणि ती महिला साक्षी सारखी दिसत आहे आणि या गोष्टीमुळं अर्जुन एकदम टेन्शनमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता अर्जुन आतमध्ये पाहणार का की सचिन हा साक्षीच्या जवळ बसलेला आहे आणि जर का त्याला समजलं की हा तिच्या जवळ बसलेला आहे आणि तो साक्षीबरोबर जात आहे मग तो आपल्याला खोटं का बोलला, तो कॅबमध्ये जायचं आहे म्हणून साक्षीबरोबर का गेला या प्रश्नाचं उत्तर सचिन देणार का? आणि जर का त्याने खोटं उत्तर दिलं तर अर्जुन त्याची धुलाई केल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला माहितीच आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.